उशिरा रात्री कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तिलकवाडी येथील बुधवार पेठ परिसरात एका इडली वडा कॅन्टीनचा कामगार कचरा टाकताना रंगेहात पकडला गेला आहे. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तात्काळ स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच नगरसेवक नितीन जाधव यांनी आरोग्य निरीक्षकांसह संबंधित कॅन्टीनला भेट देत पाहणी केली. यावेळी कॅन्टीन मालकाशी चर्चा करून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना नगरसेवक नितीन जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की घराघरातून कचरा संकलनासाठी येणाऱ्या महापालिकेच्या वाहनालाच कचरा द्यावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा उशिरा रात्री कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे. नमस्कार. आज आपल्या वार्ड क्रमांक 19मध्ये जो बुधवार पेठ येते त्या बुधवार पेठमध्ये जे हॉटेल इडली कॉर्नर या हॉटेल मालकाने काल रात्री 12 वाजता जे आपल्या बुधवार पेठमध्ये जो डस्टबिनच्या बाहेर कचरा टाकला त्याच्यासाठी नागरिकांनी आपल्याला एक व्हिडिओ फुटेज त्या ठिकाणी पाठवलं आणि याच्यावरती कारवाई करा. आज सकाळी आपले महानगरपालिकेचे SI मोहिते सर आणि सुपरवायझर गजू आणि आपण या ठिकाणी स्वतः येऊन या ठिकाणी या हॉटेल मालकाला 2,000 रुपयाचा फाईन या ठिकाणी लावलेला आहे. आणि याच्यापुढं सुद्धा निरंतर आपल्या वार्डमध्ये कुठं पण जर कोणी नागरिक कचरा टाकत असेल तर याच्यामुळे अशी दंडात्मक कारवाई होणारच आहे आणि कृपया नागरिकांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. या कारवाईच्या वेळी सॅनिटायझर इन्स्पेक्टर लक्ष्मण मोहिते आणि सुपरवायझर गजानन मुळीक उपस्थित होते. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.